वास्तविकता ही जी पाहायला मिळाली आणि जी मी ऐकायला मिळाली, अजून फार मोठ्या प्रमाणात त्या विस्तार आपल्या मतदारसंघामध्ये आहे. राहत्या तालुक्यामध्ये आहे. शिर्डीपुरतंच मर्यादित न राहता साकुरीमध्ये आहे. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मला असं वाटतं, की महाराष्ट्र शासनाने CIDकडे जो तपास दिलाय, क्राईम ब्रांचकडे दिलाय. तिथं एक महिला IPS अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. आजही शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी नाशिकला गेलेत आणि या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील. ज्या गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत. माझं व्यक्तिशः कधी संभाषण किंबहुना माझी काही भेट नाही, किंबहुना मी गेलेलो नाही. पण जे काही प्रकार झालेला आहे आणि जो समोर आला आहे, त्यामध्ये तुम्ही उल्लेखित केलं शिर्डी, तर शिर्डीमध्ये हा एका परिवारापुरता मर्यादित विषय नाही आहे. अनेक नामांकित लोकं महाराष्ट्रामधले, तालुक्यामधले या सगळ्या प्रक्रियेमध्ये असू शकतील, असं प्रथमदर्शनी अहवाल सांगतो. पण पोलिसांचा तपास चालू आहे. त्या तपासावर पूर्ण झाल्यावरच पोलिसच त्याच्या बाबतीत खुलासा करतील असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यावर मी बोलणं जरी मला माहीत असेल, तरी ते संयुक्तिक राहणार नाही. मालमत्ता देखील मोठ्या प्रमाणावर जमवली आहे. कोट्यवधीची मालमत्ता यांनी या ठिकाणी जमा केली. नाही, ते मालमत्तेचं सगळं उत्पन्नाचं साधन आणि किंबहुना ती प्रक्रिया कशी राबवली जायची, मला वाटतं पोलीस जेव्हा तपास आता एक पोलीस कोठडी मिळालेली आहे. पोलीस तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आपल्या तालुक्यामधून जर कोणी त्यामध्ये सहभागी असेल, तर ते नावं पण लवकरच समोर येतील.